तिथे खटाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट आणि जोरदार पाऊस झाला। तासभर पडलेल्या या पावसामुळे रस्त्यांवर पाण्याचे लोट वाहू लागले। दरम्यान शेतीच्या पेरणीपूर्व मशागतीसाठी हा पाऊस अत्यंत समाधानकारक मानला जातोय। तर बारामतीत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। वादळी पावसासह मोठ्या प्रमाणात गारपीट देखील झाली आहे। बोराच्या आकारापेक्षा मोठ्या गारा पडलेल्या आहेत। वाशिमच्या कारंजा तालुक्यातील कामरगाव परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर मुदखेड तालुक्याला मान्सूनपूर्व पावसाने झोडपलंय। वादळी वाऱ्यासह पावसामुळे केळी बागांचं प्रचंड नुकसान झालंय। अर्धापूर मुदखेड तालुक्यात केळी बागा आडव्या झालेल्या आहेत। तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। जालन्यात झालेल्या मान्सूनपूर्व पावसानं आणि वादळी वाऱ्यानं केळी बागांचं अतोनात नुकसान केलंय। घनसावंगी तालुक्यातील खापरदेव हिवरामधील शेतकऱ्याची तब्बल 2 एकर केळीची बाग जमीनदोस्त झाली आहे। विक्रीसाठी तयार असलेला हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। यवतमाळमध्ये वादळी वाऱ्यामुळे सर्वत्र धुळीचं साम्राज्य निर्माण झालं असून जनजीवन विस्कळीत झालं। रस्त्यावर धुळीचे मोठे लोट उसळल्याने वाहन चालकांना समोरील रस्ता दिसणं कठीण झालं होतं। या अचानक आलेल्या धुळीच्या वादळाने वाहन चालकांची मोठी कसरत झाली। आणि यानंतर बातमी एका अपघाताची आहे। पुण्याच्या शिरूरमध्ये सणसवाडीत महिला शेतकऱ्यांनी 10 एकरात 150 टन कांद्याचे विक्रमी उत्पादन घेतलं। मात्र दर घसरल्यामुळे आणि उष्णतेमुळे साठवलेला 40% कांदा खराब झाल्यामुळे मोठं नुकसान झालंय। 12 लाख खर्चून भांडवलही वसूल न झाल्याने त्यांनी शासनाकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी केली आहे। पवईतील तुंगा गावात एका गॅरेजमध्ये तुफान राडा झालाय। साकी विहार रोडवर विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वाराने पादचाऱ्याला धडक दिली। याचा जाब विचारला असता दुचाकीस्वार आणि त्याच्या साथीदारांनी गॅरेज कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली। या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे। वाशिमच्या काटा रोडवर 2 गटात तुफान हाणामारी झाली। काठ्या आणि लाथाबुक्क्यांनी झालेल्या या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। घटनास्थळी पोलीस कर्मचारी उपस्थित असतानाच हा राडा झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालेत। जालन्याच्या बाजी उमरत तांडामध्ये अंधश्रद्धेचा गैरफायदा घेणाऱ्या भोंदूबाबाचा पर्दाफाश केलाय। महिलांना भुरळ पाडून त्यांचे मौल्यवान दागिने भोंदू लंपास करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला। या भोंदूबाबाला गावकऱ्यांनी पकडून बेदम चोप दिलाय। अहिल्यानगरच्या संगमनेरमधील एका दुचाकी शोरूममध्ये गाडी दुरुस्तीसाठी गेलेल्या 2 ग्राहकांना मारहाण केली। कर्मचाऱ्यांनी उद्धट वागणूक दिल्याचा जाब विचारत ग्राहकाने मोबाईलमध्ये चित्रीकरण सुरू केलं आणि यावर संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी मारहाण केली। या प्रकरणी शोरूमच्या 10 ते 12 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला। लातूरच्या औसामध्ये देवदर्शनासाठी आलेल्या एका व्यक्तीला अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका आला। ती व्यक्ती जमिनीवर कोसळताच तिथे उपस्थित तरुण चेतन सदरे याने प्रसंगावधान दाखवत तातडीने CPR दिला। या तरुणाच्या तत्परतेमुळे या व्यक्तीचे प्राण वाचलेत।
नीट पेपरफुटी प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयचं पथक पुन्हा लातूरमध्ये दाखल झालंय। गेल्या 20 दिवसांपासून सीबीआयचं पथक लातूरमध्ये ठाण मांडून आहे। त्यांनी आरसीसी क्लासचे प्रमुख शिवराज मोठेगावकर याच्या कार्यालयात पुन्हा कसून चौकशी सुरू केली आहे। नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी मनीषा हवालदारची तुरुंगात रवानगी करण्यात आलेली आहे। यासोबतच आरोपी तेजस शाह आणि डॉक्टर मनोज शिरुरे यांना देखील न्यायालयात हजर करण्यात आलंय। दरम्यान तिन्ही आरोपींना 15 जूनपर्यंत 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। नीट घोटाळ्यातील आरोपी पीव्ही कुलकर्णीने बीडमधील आपलं अनधिकृत बांधकाम स्वतःहून पाडलंय। नियमांचं उल्लंघन करून उभारलेल्या या इमारतीवर नगरपालिकेनं तोडक कारवाईचा इशारा दिलेला होता। अखेर कारवाईच्या भीतीनं कुलकर्णीनं स्वतःच आपल्या बांधकामावर बुलडोझर चालवला। भोंदू अशोक खरातच्या बनावट बँक खात्यांचा तपास एसआयटीकडे वर्ग होण्याची शक्यता आहे। समता पतसंस्थेच्या राहाता शाखेत खरात नॉमिनी असलेल्या 100 खाती असून 70 कोटींचा व्यवहार झालाय। शिर्डी पोलिसांनी 57 पैकी 31 खातेदारांचे पंचनामे केलेत। उर्वरित काम संपताच तपास एसआयटीकडे सोपवला जाईल। पुण्याच्या दौंडमध्ये गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीचे डॉक्टर मंदार माळींचं नाव समोर आलंय। त्यामुळे पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केलेला आहे। प्रमुख आरोपी गिरी आणि जाधव यांना 2 दिवसांची कोठडी सुनावण्यात आलेली आहे। सध्या मशीन पुरवणारा ठाकरे आणि सुंदरम कदम सध्या फरार आहेत।